तुम्ही कधी विचार केला का? तुम्ही का आहात येथे? तुमच्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे? हॅव यू एव्हर वंडर्ड व्हाय यू आर हिअर? व्हॉट युअर लाईफ इज ट्रुली मेंट फॉर? आपण वर्षानुवर्ष फक्त डिग्री, जॉब, रिलेशनशिप्स, सक्सेस या सगळ्यांच्या मागे धावत असतो. बट समवेअर डीप इनसाइड देयर इज अ क्वेश्चन दॅट नेव्हर गोज अवे. इज दिस व्हॉट आय वॉज बोर्न फॉर? Today, I want to talk about something that changed my entire life, finding my mission and my vision. जीवनाचं ध्येय आणि दृष्टिकोन. Not the goals society gives you, not the dreams someone else planted in your mind, but your truth, your purpose and your path. जीवनाचं ध्येय आणि दृष्टिकोन. Finding your why. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. 3 years ago, I had everything: good job, nice house, stable life, doing what I was supposed to do, maintaining all my relationships, my friend circle. So everyone said I was successful, but inside me empty hote. Every morning felt the same. Every day felt like I was living someone else's life. मी एक्झिट तर करत होते, but I wasn't truly alive. One night I couldn't sleep. मी खिडकी बाहेर बघत बसलेले and I asked myself a question that broke me open. If I die tomorrow, what will I regret not doing? What gift did I not share with the world? Who did I not become? That night, tears came. Not sad tears, but the truth tears. Because I realized मी जे करत होते, that wasn't my mission. मी जे बनत होते, that wasn't my vision. So I was living a borrowed life, following borrowed dreams. ते जगत असताना मी माझे लाईफचे पर्पज विसरली. That night, I decided to find my why. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा, म्हणजे दुसऱ्यांच्या वाटेवर चालून मिळवलेलं यश निरर्थक आहे जर आपण आपल्या खऱ्या मार्गावरून दूर गेलो तर. इट्स बेटर टू फेल इन युअर ओन पाथ दॅन सक्सीड इन समवन एल्स. लेट मी एक्सप्लेन समथिंग इम्पॉर्टंट. मिशन आणि विजन हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या डीपली कनेक्टेड आहेत. विजन म्हणजे काय? विजन इज युअर ड्रीम ऑफ द फ्युचर. तुम्ही या जगात काय बदल घडवून आणायचा आहे. व्हॉट वर्ल्ड डू यू वॉन्ट टू क्रिएट अँड व्हॉट लिगसी डू यू वॉन्ट टू लिव्ह. तुम्ही गेल्यानंतर अशी काय छाप तुम्हाला समाजावर सोडून जायची आहे. सो लेट मी गिव्ह अन एक्झाम्पल. माय विजन इज अ वर्ल्ड where no one feels alone in their pain, where healing is accessible to everyone, and my mission is to share real stories, offer free support, create content that heals every single day, one person at a time. So vision is the destination and mission is the journey. तुम्हाला त्या विजन पर्यंत पोहोचण्यासाठी जे पण काही तुम्ही पाथ निवडतात ते तुमचं मिशन असते, ते जर्नी असते. आणि दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. विदाउट मिशन यू कॅन नॉट फुलफिल युअर विजन अँड विदाउट विजन यू कॅन नॉट रीच टू युअर मिशन. बट हिअर इज व्हॉट मोस्ट पीपल डोंट अंडरस्टँड. जीवनाचं ध्येय आणि दृष्टिकोन, it's not something you find in a book or course. It's something you remember deep in your soul. They are already inside you. फक्त ते कुठेतरी आत दाबलेलं आहे लोकांच्या एक्सपेक्टेशन मध्ये. तुमचं काम आहे ते ओळखण्याचं. सो हाऊ डू यू फाइंड इट? लेट मी शेअर व्हॉट वर्क फॉर मी. नॉट थिअरी बट द लाईफ ट्रूथ. ओके, सो लिसन टू युअर पेन. हे थोडं स्ट्रेंज वाटेल तुम्हाला ऐकायला, पण लिसन टू युअर पेन बिकॉज युअर डीपेस्ट पेन ऑफन होल्ड्स युअर ग्रेटेस्ट पर्पज. मी जेव्हा इमोशनल पेन थ्रू गेले तेव्हा मला कुणाचाही सपोर्ट नव्हता, गायडन्स नव्हतं. तेव्हा मला समजलं दिस इज माय मिशन, टू बी द सपोर्ट आय नीडेड टू क्रिएट द स्पेस आय वॉज सर्चिंग फॉर. तुमचा पेन रॅन्डम नाही. इट्स प्रिपेअरिंग यू टू हेल्प अदर्स. सो नोटीस व्हॉट मेक्स यू कम अलाइव्ह. मनी नो, इम्प्रेस पीपल नो, बट व्हॉट मेक्स यू सोल सिंग? हा प्रश्न स्वतःला विचारा. For me, it's connection. Talk to people, healing, conversation, help others in their bad times. Serve for society. जेव्हा मी कुणाशी डीपली बोलते, त्यांना हेल्प करते, I feel most me. What makes you feel like this? That's your clue. That could be your mission or vision. Look at who you have been. तुमचं मिशन नवीन नाही. It's been with you since childhood. प्रत्येकाला काहीतरी करायला आवडतं, अगदी आपल्या बालपणापासून. तुम्हाला तसं काय आवडतं ते ओळखा and that's your truth. Finding your mission is one thing and living it's another, and this is where courage comes in, because when you choose your real mission, not everyone will support you or understand you. Your family might question you, friends might think you are crazy, society might call you impractical, but listen to me carefully. The world doesn't need more people living borrowed lives. The world needs you, the real you, the courageous you and only you who dares to follow truth and dreams. जेव्हा तुम्ही तुमच्या मिशन मध्ये असतात, तुम्ही सगळ्यात पॉवरफुल असता. नॉट बिकॉज यू आर परफेक्ट, बट बिकॉज यू आर ऑथेंटिक. युअर मिशन डझंट हॅव टू बी ग्रँड.
It doesn't have to change the whole world at once. Maybe your mission is to create art that makes people feel less alone, to do volunteering for old age home, to help senior citizens, to heal one person at a time through your work. So every mission matters, every vision counts, including yours. So stop living the life others designed for you. Stop chasing goals that don't light you up. Stop living your mission. Start living your mission, even if it's messy. Start building your vision, even if it's unclear. कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेलं आहे आणि तुम्ही पूर्णपणे डिझर्व करतात ते जगण्याचं. यू डिझर्व टू लिव्ह इट ऑथेंटिकली. यू डिझर्व टू लिव्ह इट ॲज यू. तुमच्या आत एक आवाज आहे. टुडे आय होप यू लिसन टू इट बिकॉज द वर्ल्ड इज वेटिंग फॉर व्हॉट ओनली यू कॅन गिव्ह. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी जन्माला आला आहात हे विसरू नका. Let the world feel your mission, your vision, and your light. If you are searching for your life's purpose, we offer free counseling. Description मध्ये email दिलेला आहे. Please reach out to us. And if this story helped you, let me know in the comments. Share it with someone who needs to hear this. And thank you for being here. Thank you for trusting me with your time. Beyond five senses, share freely, heal deeply. यथा चिंतयति तथा भवति. जसा तुम्ही विचार करता तसंच तुम्ही बनतात. सो थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह.